तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणती निर्जंतुकीकरणाची एक पद्धत आहे? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एक प्रकारे हे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे. तर खालीलपैकी कोणती निर्जंतुकीकरणाची एक पद्धत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अ आणि ब. तर पहा अ म्हणजे आहे ऑटोक्लिविंग आणि ब म्हणजे आहे उकळणं. तर ऑटोक्लिविंग आणि उकळणं हे दोन्ही जे आहेत निर्जंतुकीकरणाच्या पद्धती आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. तर पहा मित्रांनो, ऑटोक्लिविंग म्हणजे काय की ऑटोक्लिविंगद्वारे 15 ते 20 पाऊंड लक्षात घ्यायचंय, 15 ते 20 पाऊंड प्रतिवर्ग इंच दाब असणाऱ्या वाफेद्वारे 20 ते 30 मिनिट किती 20 ते 30 मिनिटांमध्ये निर्जंतुकीकरण करणे होय, त्याला म्हणतात ऑटोक्लेविंग. आणि जास्त दाबावर सुप्त उष्णतेमुळे जीवाणू आणि बीज दोन्ही मरतात, त्याला म्हणतात ऑटोक्लेविंग. तर पहा उकळणे म्हणजे काय नेमकं की पाण्याला उकळल्याच्या नंतर 20 मिनिटात जीवाणू मरतात, तर 30 मिनिटात त्या जीवाणूंचे जे बीजाणू आहेत ते 30 मिनिटांमध्ये मरतात. आणि उकळलेल्या पाण्यामध्ये पहा पाण्याद्वारे सुया, हातमोजे, काचेच्या पिचकाऱ्या ह्या निर्जंतुकीकरण केल्या जातात. आणि खराब चादरी व कपड्यांना निर्जंतुकीकरण करण्यासाठी उकळलेल्या पाण्यात साबण किंवा सोडा देखील टाकण्यात येतो. त्यामुळे ह्या ज्या वरील दोन्ही पद्धती आहेत अ आणि ब ह्या दोन्ही निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येतात. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? पहा, सामाजिक आरोग्य यावरती परिणाम करणारे महत्वाचे घटक आपल्याला सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर वरील सर्व म्हणजे पहा आर्थिक स्तर, पर्यावरण आणि शिक्षण हे जे सर्व घटक आहेत हे सामाजिक आरोग्यावर परिणाम करतात. मित्रांनो, त्यामध्ये आपण पाहणार आहोत सर्वात पहिलं पहा आर्थिक स्तर. आर्थिक स्तर म्हणजे काय की आर्थिक स्तरामुळे कुपोषणाचं प्रमाण हे जास्त वाढतं. यानंतर आहे पहा शिक्षण. तर शिक्षण जे आहे ते समाजातील ज्या व्यक्ती निरक्षर असल्यामुळे आरोग्यावर देखील परिणाम पडतो, म्हणजे साक्षर नसल्यामुळे, लक्षात ठेवायचे. आणि महत्वाचं आहे पर्यावरण. तर स्वच्छता, परिसर व पर्यावरण हे आरोग्यावर परिणाम करत असतो. आणि वरील हे सर्व जे घटक आहेत हे आरोग्यावर परिणाम करणारे घटक आहेत. आर्थिक स्तर, शिक्षण आणि पर्यावरण. पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केलं आहे? पहा, राष्ट्रीय आरोग्य धोरण हे भारत सरकारने कधी जाहीर केलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 2002 साली राष्ट्रीय आरोग्य धोरण जे आहे हे भारत सरकारने जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये पहा लक्षात घेण्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे की 2002 मध्ये राष्ट्रीय आरोग्य धोरण हे जाहीर केलं आहे. आणि या धोरणाचं जे महत्त्वाचे उद्देश आहे ते म्हणजे आहे सर्वांना आरोग्य सेवा देणे आणि आरोग्य सेवेचे वैश्वीकरण करणे, हे त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि 2000 साली पहा 2000 साली भारतामध्ये आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. पहा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे जे आहे हे 2000 साली जाहीर करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण कम्युनिटीमध्ये एक प्रश्न देखील विचारला होता, त्याचा भरपूर विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं आहे. त्याचं उत्तर असणार होतं पहा 2000 साली राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 साली. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणती समिती आरोग्य सेवा सुधारणा समिती नाही? पहा, खालीलपैकी अशी कोणती समिती आहे की जी आरोग्य सेवा सुधारणा समिती येत नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 केळकर समिती ही जी आहे ही आरोग्य सेवा सुधारणा समितीमध्ये येत नाही. यामध्ये करतार सिंग समिती, मुदलियार समिती आणि मुखर्जी समिती या तीनही समित्या आरोग्य सेवा सुधारणाविषयी आहेत. तर त्यामधली पहा आपण पाहणार आहोत पहिली मुदलियार समिती. ही जी आहे मित्रांनो पहा 1962 ला ही समिती स्थापन करण्यात आली आहे. आरोग्य सर्वेक्षण आणि नियोजन समिती म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं. कशाला? मुदलियार समितीला. यानंतर आहे पहा करतार सिंग समिती. तर ही जी आहे 1973 ला ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे, करतार सिंग समिती. आणि आरोग्य आणि कुटुंब नियोजन अंतर्गत बहुउद्देशीय कामगारांची समिती या नावाने हिला ओळखलं जातं. मित्रांनो, महत्वाचे पॉईंट आहेत, हे देखील आपण नोट्स करून घेऊ शकता किंवा याच्या PDF सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि यानंतर आहे पहा तिसरी जी समिती आहे ती आहे मुखर्जी समिती. तर मुखर्जी समिती ही जी आहे 1965 ला ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची जी निर्मिती आहे पहा कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रातील आढावा घेण्यासाठी केली होती. आणि ही जी समिती आहे ही आरोग्य सेवेचा तपशील आणि आरोग्य सेवेचे बळकटीकरण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. केळकर समिती जी आहे ही आरोग्य सेवा सुधारणाशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 5 आहे, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालील कोणत्या आजाराचा समावेश होत नाही? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे पहा. राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण हा जो कार्यक्रम आहे यामध्ये खालीलपैकी कोणता असा आजार आहे की त्याचा समावेश केला जात नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 क्षयरोग. लक्षात ठेवायचे, क्षयरोग म्हणजे काय? TB, ट्युबरक्युलोसिस याचा समावेश केला जात नाही राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये.
तर लक्षात ठेवायचे कीटकामार्फत जो प्रसार होणाऱ्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, त्यालाच आपण पहा इंग्रजीमध्ये आपल्याला कधी कधी शॉर्ट फॉर्म मध्ये विचारतात NVBDCP. तर हे जे आहे हे शासनाने डिसेंबर 2004 या वर्षापासून राबवण्यास सुरुवात केली आहे. आणि राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत येणारे जे आजार आहेत त्यामध्ये पहा, पहिला आहे हिवताप, यानंतर आहे हत्ती रोग, यानंतर आहे जपानी मेंदूदाह, यानंतर पहा अजून एक आहे चिकनगुनिया हा देखील कीटकापासून होणारा आजार आहे. आणि यानंतर आहे पहा काळा आजार. हे जे आहेत हे सर्व जे आत्ताचे सांगितलेले मी आजार आहेत तुम्हाला, हे राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये यांचा समावेश होतो, क्षयरोग सोडता. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, मलेरिया व हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भागामध्ये डॅश गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी केली जाते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 सिंथेटिक पायरेथ्राइड या गटातील कीटकनाशक आहेत हे फवारणी केले जातात. कशामध्ये? ज्या ठिकाणी मलेरिया किंवा हिवताप हे प्रतिबंध करण्यासाठी केला जातो. लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि 1999 तर यामध्ये आपण समजून घेऊया 1999 पासून चालू केलेले जे राष्ट्रीय हिवताप प्रतिरोधक कार्यक्रमाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भागामध्ये सिंथेटिक पायरेथ्राइड, लक्षात ठेवा सिंथेटिक पायरेथ्राइड या गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी करण्यात येत असते. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, हत्ती रोग कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? पहा मित्रांनो, हत्ती रोग हा जो आहे हा कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मच्छरापासून होणारा रोग आहे. लक्षात ठेवायचे हत्ती रोग. तर पहा हत्ती रोग हा जो आहे हा डासाच्या माध्यमातून होणारा रोग आहे. आणि हत्ती रोगाला कारणीभूत असणारा क्युलेक्स, लक्षात ठेवायचं आहे हत्ती रोगाला कोणतं मच्छर कारणीभूत आहे? क्युलेक्स हा जो डास आहे हा हत्ती रोगाला कारणीभूत असणारा एक डास आहे. त्याची जी उपजात आहे त्यामध्ये पहा क्युलेक्स फटिगन्स या नावाने आहे. क्युलेक्स फटिगन्स ही जी आहे त्याची उपजात आहे. लक्षात ठेवायचं या प्रकारचा हा डास आहे. आणि क्युलेक्स डास या डासाची वाढ ही जी आहे ही उघडे गटार ज्या ठिकाणी असतात, नाले गटार त्या ठिकाणी होते. आणि हा डास तळाशी डोके करून तिरक्या अवस्थेत असतो. आणि क्युलेक्स डास हा जो आहे हा अंडी देत असतो. त्यामुळे क्युलेक्स डासाविषयी देखील आपण माहिती पाहिलेली आहे. हत्ती रोग होतो मच्छर म्हणजेच क्युलेक्स डासापासून. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती उष्मांक ऊर्जा मिळते? मित्रांनो प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. यावरती अजून आपण 2 ते 3 प्रश्न डिस्कस करणार आहोत. त्यामधील हा प्रश्न आहे पहा, 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती उष्मांक ऊर्जा मिळते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 9 एवढी. तर लक्षात ठेवायचं 1 ग्राम स्निग्ध पदार्थ यापासून 9 किलो कॅलरी उष्मांक हा ऊर्जा मिळत असते. आणि उष्णता मोजण्याचं जे एकक आहे ते आहे पहा कॅलरी. लक्षात ठेवायचे उष्णता मोजण्याचं एकक कोणतं आहे? कॅलरी मोजली जाते. मानवाचं उष्णता मोजण्याचं एकक आहे कॅलरीमध्ये. आणि 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 सेंटीग्रेडने जर वाढवण्यास उष्णतेला 1 किलो कॅलरी असं म्हणतात. तर यामध्ये पहा 1 ग्राम, लक्षात ठेवायचं 1 ग्राम स्निग्ध पदार्थ जर असेल स्निग्ध पदार्थ तर याची जी ऊर्जा आहे लक्षात ठेवायचे कॅलरी ही 9.3 किलो कॅलरी एवढी असते. 1 ग्राम जर आपण कार्बोदक घेतलं, पहा कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपण कार्बोदक म्हणतो, कर्बोदक 1 ग्राम कार्बोदक असेल तर त्यापासून 4.2 किलो कॅलरी एवढी जी आहे ही ऊर्जा असते. आणि जर आपण 1 ग्राम प्रथिने जर घेतलं म्हणजे प्रोटीन घेतलं 1 ग्राम प्रथिन तर पहा तर यापासून 4.1 किलो कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जा मिळत असते. पर्याय क्रमांक याचा आहे 3 योग्य उत्तर आहे 9. प्रश्न क्रमांक 9 आहे, दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो? पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे, फॉस्फरसच्या त्रुटीमुळे संभवणारा विकार किंवा आजार कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर वाढ खुंटणे हा जो आजार आहे हा फॉस्फरसच्या त्रुटीमुळे होणारा एक आजार आहे. पर्याय क्रमांक 3 वाढ खुंटणे. प्रश्न क्रमांक 10 आहे, अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी डॅश शृंखला अभिक्रिया वापरतात? पहा अणुबॉम्बचा जर स्फोट करायचा असेल तर कोणत्या प्रकारची एक साखळी वापरली जाते? त्या साखळी अभिक्रिया वापरली जाते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अनियंत्रित शृंखला अभिक्रिया ही वापरली जाते अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेला आहे, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पहा मित्रांनो 2 प्रश्न एकाच वेळी घेण्यात आलेले आहेत. प्रश्न महत्वाचा आहे. पहिला प्रश्न होतो महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी, त्याचबरोबर आपल्याला पहा दुसरा प्रश्न होतो देशाची आर्थिक राजधानी असं कोणतं शहर आहे?
आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मुंबई. लक्षात ठेवायचंय, महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई आणि भारत देशाची आर्थिक राजधानी आहे पहा मुंबई. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची व महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची नदी कोणती आहे? या ठिकाणीही आपल्याला दोन प्रश्न विचारले आहेत. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती आहे आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची नदी कोणती आहे, जे की एकच नदी आहे ती. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर गोदावरी ही जी नदी आहे ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची नदी येते. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? पहा, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात कमी घनता असलेला जिल्हा. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 गडचिरोली. हा जो जिल्हा आहे हा सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला विचारला होता यवतमाळ पोलीस भरतीसाठी. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे, महत्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 14 आहे, ईशान्य भारतात केला जाणारा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणता आहे? पहा, ईशान्य भागामध्ये एक स्थलांतरित शेतीचा प्रकार केला जातो, तो कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर झूम. हा जो शेतीचा प्रकार आहे, लक्षात ठेवायचा आहे, हा ईशान्य भारतामध्ये केला जाणारा एक प्रकार आहे आणि हा जो प्रकार आहे हा स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे, झूम. लक्षात ठेवायचे, महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, 1870 मध्ये स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेशी संबंधित व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक काका. हे जे आहेत हे 1870 मध्ये स्थापन झालेली सार्वजनिक सभेशी संबंधित असणारी व्यक्ती आहेत. पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक काका. प्रश्न क्रमांक 16 आहे, पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्रासाठी द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला आहे? पहा, पाकिस्तान याला स्वतंत्र राष्ट्र ठरवण्यासाठी एक द्विराष्ट्र सिद्धांत मांडला गेला, तर तो कोणी मांडलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 बॅरिस्टर जिन्ना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता, जे की पाकिस्तानाला एक वेगळं राष्ट्र घोषित करण्यात यावा यासाठी हा सिद्धांत होता. पर्याय क्रमांक 2 कोणी मांडला होता? बॅरिस्टर जिन्ना यांनी. प्रश्न क्रमांक 17 आहे, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. तर जे नगराध्यक्ष असतात ते आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकाऱ्याकडे नगराध्यक्ष आपला राजीनामा हे देत असतात. पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी म्हणजेच लक्षात ठेवा कलेक्टरकडे आपला राजीनामा सादर करतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखले जाते? पहा, ऊर्जेचा राखीव साठा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मेदाला म्हणतात पहा ऊर्जेचा राखीव साठा. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे मेद. प्रश्न क्रमांक 19 आहे, फ्लेम ट्री असे कोणाला संबोधले जाते? पहा, फ्लेम ट्री असं कोणास म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर गुलमोहराला म्हटलं जातं पहा फ्लेम ट्री. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 आहे, बलाचे MKS पद्धतीमधील एकक कोणते आहे? मित्रांनो, हे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत पहा, हे एक प्रकारे वन लाइनर प्रश्न आहेत आणि आपण वन लाइनर प्रश्नावरती एक पूर्णपणे डिटेलमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 100 वन लाइनर क्वेश्चन हे जे आहेत हे आपण समाविष्ट केलेले आहेत. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहायचा आहे. तर पहा, बलाचं MKS पद्धतीतील एकक कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यूटन. हे जे आहे हे बलाचं म्हणजे फोर्स. पहा, फोर्स म्हणजे बलाचं MKS पद्धतीमधील एकक आहे न्यूटन. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणती महिला पॅरिस मॅरेथॉन 2021 स्पर्धेची विजेता ठरलेली आहे? पहा मित्रांनो, 21 ते 26 हे जे काही प्रश्न असणार आहेत हे आपण पूर्णपणे करंट अफेअर 2021 वर पाहणार आहोत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 टिजिस्ट मेमुए. ही जी आहे महिला ही पॅरिस मॅरेथॉन 2021 या स्पर्धेची विजेता ठरलेली आहे. टिजिस्ट मेमुए. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या राज्याचे नाव अंदमान आणि निकोबार बेटे येथील हॅरिएट पर्वताला देण्यात आलेले आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याचं नाव अंदमान निकोबार बेटामधील एक हॅरिएट नावाचं पर्वत आहे त्याला दिलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर मणिपूर राज्य. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. पहा, खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांनी अंतराळाचा प्रवास करणारं जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेली आहे? म्हणजे सर्वात जास्त वयाची व्यक्ती कोणती आहे की ज्याने स्पेसचा प्रवास केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विल्यम शाटनर. पहा, विल्यम शाटनर हे जे आहेत हे जगातील अशी एक व्यक्ती आहे की त्यांनी सर्वात जास्त वय असताना म्हणजे सर्वात जास्त वयाची व्यक्ती ठरली आहे की त्यांनी अंतराळामध्ये प्रवास केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 विल्यम शाटनर. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या शहरात राष्ट्रीय भूभौतिक
संशोधन संस्था आहे? पहा, भूभौतिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर हैदराबाद या शहरामध्ये आहे राष्ट्रीय भूभौतिकी संशोधन संस्था. आणि हैदराबाद हे जे आहे पहा, हे तेलंगणा राज्यामध्ये येतं. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 25 आहे, हिंदू व मुसलमान हे भारत वधूचे दोन नेत्र आहेत असं कोणी संबोधलं होतं? पहा, हिंदू आणि मुसलमान हे जे आहेत हे भारत आपला देश आहे, म्हणजे भारत वधूचे दोन नेत्र म्हणजे डोळे आहेत असं कोणी विधान म्हटलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सर सय्यद अहमद खान यांनी म्हटलेलं आहे की हिंदू आणि मुसलमान हे भारत वधूचे दोन नेत्र आहेत. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, इंडिया डिवायडेड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? पहा, इंडिया डिवायडेड हे पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत पहा, हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती देखील आहेत. महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. तर पहा, प्रश्न पहिला आहे, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पहा, स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व क. पहा, विटॅमिन सी, लक्षात ठेवा, विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे पहा स्कर्वी. आणि या रोगामध्ये हिरड्यामधून रक्त येत असतं. जे सांधे आहेत ते सांधे सुजतात किंवा दुखतात किंवा ज्या जखमा झालेल्या असतात त्या जखमा लवकर भरत नाहीत, त्यांचा रक्तक्षय होत असतो. यामध्ये पहा, जे विटॅमिन क आहे म्हणजे विटॅमिन सी जे आहे याचं महत्वाचं काम काय आहे? जखम लवकर भरणे, लोहाचं शोषण, पेशीला एकत्रित बांधणाऱ्या कोलोजेनची निर्मिती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे जे आहे हे जीवनसत्व क चं काम आहे. आणि याचा जो स्रोत आहे म्हणजे असा खालीलपैकी काय काय फळं आहेत किंवा काय काय असे घटक आहेत की त्यामधून आपल्याला विटॅमिन सी हे भेटत असतं? तर पहा, यामध्ये जेवढे काही आंबट फळं असतात त्यामध्ये आवळा, पेरू, लक्षात घ्या आवळा, यानंतर आहे पहा पेरू, तसेच आहे संत्रा आणि मोड आलेले जेवढे काही धान्य आहेत त्यामधून आपल्याला विटॅमिन सी हे मिळत असतं. आणि आवळा या फळामधून सर्वात जास्त विटॅमिन सी हे मिळत असतं. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, मुर्दूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पहा, आपल्याला पहिल्यांदा झाला स्कर्वी, यानंतर आहे मुर्दूस. तर मुर्दूस जो आहे लक्षात ठेवायचं डी च्या म्हणजे जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं स्कर्वी सी च्या अभावी होतो आणि मुर्दूस हा जो आहे हा डी च्या अभावी होत असतो. तर पहा, मुर्दूस हा आजार डी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. आणि या आजारामध्ये मुलाचं जे पोट आहे हे थोडंसं पुढं आलेलं दिसतं. हाडामध्ये मऊपणा येतो. जे हाताचे आणि पायाचे जे हाडे आहेत ते थोडेफार वागतात आणि शरीर वाढीवरती त्याचा दुष्परिणाम महत्वाने होतो. हा जो आजार आहे हा लहान मुलांमध्ये सर्वात जास्त आढळतो. आणि प्रौढामध्ये पहा, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे ऑस्टिओमॅलेशिया हा आजार होत असतो. पहा, नवीन एक आजार आहे जो की प्रौढामध्ये होतो. कोणता? ऑस्टिओमॅलेशिया हा जो आजार आहे हा जास्त प्रमाणात होतो. जीवनसत्व ड लक्षात ठेवायचे. आणि याचा जो महत्वाचा स्रोत आहे, सर्वात महत्वाचा स्रोत जो आहे विटॅमिन डी चा, तर तो आहे पहा सकाळचं जे आहे कोवळं ऊन म्हणजे सूर्यप्रकाश. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, कुपोषण निर्मूलनाकरिता ग्रामबाल विकास केंद्र कोणत्या ठिकाणी भरतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर अंगणवाडी या ठिकाणी ग्रामबाल विकास केंद्र हे भरत असतं. मित्रांनो पहा, कुपोषण निर्मूलनाकरिता ग्रामबाल विकास केंद्र म्हणजे त्याला आपण VCDC असं म्हणतो. तर VCDC चा फुल फॉर्म होतो व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर. हे जे आहे हे अंगणवाडीमध्ये भरत असतं. यामध्ये आहार व आरोग्य सेवा देऊन ज्या माता आहेत त्यांना बाल संगोपनासाठी सक्षमीकरण करणं हे बाल विकास केंद्राचं मुख्य आणि महत्वाचं उद्दिष्ट असतं. पहा, VCDC मध्ये भरत असतं. म्हणजेच काय? व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर हे जे आहे हे अंगणवाडीमध्ये भरतं. पर्याय क्रमांक 4 चं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या डॅशमुळे होतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर जीवाणू म्हणजे एक प्रकारे आपण त्याला बॅक्टेरिया असं म्हणतो. लक्षात ठेवायचे. तर क्षयरोग हा जो आहे हा संसर्गजन्य रोग असून मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. आणि क्षयरोगाचे जे जीवाणू आहेत हे खोकल्यामुळे तुषार बिंदूच्या माध्यमातून तसेच दूषित धुलीकणाच्या माध्यमातून माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात आणि त्यामुळे पहा फुफ्फुसाचा क्षयरोग होत असतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे. जीवाणूपासून होणारा रोग आहे क्षयरोग. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे,
डॉट्स औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते? पहा मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. डॉट्स जी औषध प्रणाली आहे ही कोणत्या आजारामध्ये वापरतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 टीबी. पहा ट्युबरक्युलोसिस. लक्षात ठेवायचे, टीबी आजारामध्ये वापरण्यात येणारी औषध पद्धत आहे ती आहे डॉट्स. तर मित्रांनो, डॉट्स विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. त्यापूर्वी आपण डॉट्सचा फुल फॉर्म पाहणार आहोत. पहा, डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट कोर्स, म्हणजे त्याला आपण डॉट्स म्हणतो. आणि ही जी औषध प्रणाली आहे ही क्षयरोग टीबी बाधित रुग्णांना दिली जाते. डॉट्स औषध प्रणाली ही 2 टप्प्यात देण्यात येते. पहा, 6 महिने किंवा 8 महिने. आणि त्याचे जे टप्पे असतात ते पहा. पहिला जो असे अतिदक्षता काळ, या काळामध्ये रुग्णाला आरोग्य कर्मचाऱ्याच्या देखरेखीखाली 1 दिवसाआड 2 ते 3 महिने औषध उपचार केला जातो. आणि दुसरा जो आहे तो आहे नियमित काळ. तर या टप्प्यामध्ये पहा, रुग्णांनी स्वतः घरीच औषध उपचार घ्यावा लागतो. आणि त्याचा जो कालावधी आहे हा 4 ते 5 महिन्याचा देखील असू शकतो. लक्षात ठेवायचे, डॉट्स औषध प्रणाली ही टीबी वरती वापरली जाते. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालील कोणत्या कारणामुळे एड्स होत नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, हस्तांदोलन केल्यामुळे HIV म्हणजे एड्स हा होत नाही. यामध्ये पहा, असुरक्षित यौन संबंध, दूषित रक्त पुरवठा आणि दूषित इंजेक्शनचा वापर केल्यामुळे होतो पहा एड्स. त्यामुळे महत्वाचा हा देखील मित्रांनो पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. हस्तांदोलन म्हणजे हँडशेक केल्यामुळे होत नाही एड्स. प्रश्न क्रमांक 7 आहे, एड्स उपचाराकरिता कोणत्या गटातील औषधे वापरली जातात? पहा, एड्स उपचाराकरिता कोणत्या गटातील औषध वापरतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ART या गटातील औषधे वापरली जातात एड्ससाठी. लक्षात ठेवायचे. तर ARTचा महत्वाचा फुलफॉर्म आहे पहा ART, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. या औषध गटाचा वापर करण्याचा उद्देश असा आहे की HIVचा जो विषाणू आहे, पहा कोणत्या, एड्स हा कशापासून होतो? HIVच्या विषाणूपासून होत असतो. आणि HIV हा जो विषाणू आहे याचं बहार पहा 50 कॉपीज म्हणजे 50 मिलीपेक्षा कमी आणून रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हे जे आहे हे ART गटाचं महत्वाचं काम येतं. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणती आरोग्य सेवा केंद्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर ग्रामीण रुग्णालय. लक्षात ठेवायचं मित्रांनो, ग्रामीण रुग्णालय जे आहे हे आरोग्य सेवा केंद्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली येत नाही. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणती लस ही त्वचेमध्ये दिली जाते? पहा, त्वचेमध्ये देण्यात येणारी लस कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर BCG ही जी लस आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो, ही आपल्याला त्वचेमध्ये देण्यात येणारी एक लस आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, गोवराची लस लहान मुलांना कधी देतात? पहा, जो गोवर जो आहे त्याचं वॅक्सिन लहान मुलांमध्ये कधी देतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 ते 12 महिन्यामध्ये. पहा, लक्षात ठेवायचे, 9 ते 12 महिन्यामध्ये लहान मुलांना गोवरची लस देण्यात येते. आणि गोवर या रोगाविरुद्ध मातेकडून जी काही मिळालेली रोगप्रतिकार शक्ती आहे ही बाळाचे 9 महिन्यापर्यंत संरक्षण करते. म्हणून बाळाला गोवराची जी लस आहे ही 9 ते 12 महिन्यामध्ये द्यावी लागते. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्र राज्याची किती हवामान विभागामध्ये विभागणी झालेली आहे? पहा, महाराष्ट्र राज्याची किती हवामान विभागामध्ये विभागणी झालेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर एकूण 9 विभागामध्ये महाराष्ट्र हवामान खात्याची विभागाची विभागणी झालेली आहे. पर्याय क्रमांक 4, 9. प्रश्न क्रमांक 12 आहे, सर्वाधिक जागतिक विजेतेपद पटकावणारी पहिली बॉक्सर कोण ठरलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर मेरी कोम. लक्षात ठेवायचे, मेरी कोम ह्या ज्या आहेत ह्या सर्वाधिक जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या पहिल्या बॉक्सर महिला ठरलेल्या आहेत. PT उषा ह्या ज्या आहेत, लक्षात ठेवायचे मित्रांनो, ह्या एक रनर होत्या PT उषा. सायना नेहवाल हे ज्या आहेत ह्या बॅडमिंटन पटू आहेत. कधी कधी प्रश्न आपल्याला असाही विचारला जातो, यामध्ये प्रत्येक खेळाचे खेळाडू वेगळे असतात आणि योग्य उत्तर हे वेगळं येत असतं. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे मेरी कोम. प्रश्न क्रमांक 13 आहे, देशातील पहिल्या दृष्टीहीन IAS अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? पहा, देशातील अशा पहिल्या कोण IAS आहेत, IAS अधिकारी आहेत किंवा त्या अंध आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर प्रांजल पाटील ह्या पहिल्या दृष्टीहीन IAS अधिकारी आहेत आपल्या भारतामधील. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, हवाई दलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भावना कांत ह्या ज्या आहेत ह्या आपल्या भारतातील म्हणजे पहा हवाई दलातील पहिल्या महिला आहेत किंवा लढाऊ वैमानिक आहेत. पर्याय क्रमांक 3 भावना कांत उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, शरद बोबडे ही महाराष्ट्रीयन व्यक्ती देशाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आहेत? पहा, शरद बोबडे आपल्या देशाचे कितवे सरन्यायाधीश आहेत?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर 47वे सरन्यायाधीश आहेत शरद बोबडे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे 2019चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अभिजित बॅनर्जी. लक्षात ठेवायचे मित्रांनो, 2019 या वर्षाचा अर्थशास्त्राचा जो नोबेल पुरस्कार झालेला आहे तो भारतीय वंशाचे जे व्यक्ती आहेत ते आहेत अभिजित बॅनर्जी यांना प्रदान करण्यात आलेला आहे 2019 अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17 आहे महात्मा गांधींना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी दिलेली आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? पहा, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 वि.स. खांडेकर ही पहिली महाराष्ट्रातील अशी व्यक्ती आहे की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे उस्मानाबाद हे शहर डॅश नदीच्या काठावरती वसलेलं आहे. पहा, उस्मानाबाद शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भोगावती जी नदी आहे या नदीच्या काठावरती आहे पहा उस्मानाबाद शहर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 आहे गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, गोंडवाना विद्यापीठ जे आहे हे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येतं पहा गोंडवाना विद्यापीठ. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे कोणाला 67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये 2019 या वर्षासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर रजनीकांत यांना. लक्षात ठेवायचे दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान झालेला आहे रजनीकांत यांना. वर्ष आहे 2019चा. पर्याय क्रमांक 2 रजनीकांत उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे कोणत्या दिवशी जागतिक कापूस दिवस साजरा केला जातो? पहा, जागतिक कापूस दिन कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 ऑक्टोबर या दिवशी केला जातो जागतिक कापूस दिन साजरा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23 आहे भारताचा पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवणारी विद्यार्थी कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 हरिचंद्रा मेहरा ही जी आहे ही भारतातील पहिली राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवणारी विद्यार्थी आहे. पर्याय क्रमांक 2 हरिचंद्र मेहरा. प्रश्न क्रमांक 24 आहे जागतिक मलेरिया दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा, जागतिक मलेरिया दिन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करतात. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे भारत सेवक समाज कोणी स्थापन केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? पहा, मूलभूत कर्तव्य यांचा जो समावेश आहे हा कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1976. पहा, 1976 या वर्षी मूलभूत कर्तव्यांचा जो समावेश आहे हा घटनेमध्ये करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. तर पहा प्रश्न पहिला आहे दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकल्या जातात? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. एक प्रकारे आपलं मॉक टेस्ट म्हणजे आपलं रिव्हिजन देखील हे होणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर लाल. लक्षात ठेवायचे दवाखान्यामध्ये ज्या संसर्गजन्य टाकाऊ वस्तू असतात ह्या लाल रंगाच्या भांड्यामध्ये किंवा बकेटमध्ये टाकल्या जातात. तर मित्रांनो, यामध्ये पहा ज्या संसर्गजन्य टाकाऊ वस्तू आहेत ह्या लाल या पिशवीमध्ये किंवा लाल कलरच्या भांड्यामध्ये टाकल्या जातात. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 लाल. प्रश्न क्रमांक 2 आहे खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे होत नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर गोवर हा जो आजार आहे हा दूषित अन्न पाण्यामुळे न होणारा आजार आहे. यामध्ये पहा पटकी, ॲमिबियासिस आणि कायवीळ हे जे आहेत हे दूषित अन्न आणि दूषित पाणी घेतल्यामुळे होणारा आजार आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि दूषित अन्न आणि पाण्यामुळे होणारे जे काही महत्त्वाचे आजार आहेत ते आहेत पहा, एक आहे पटकी, यानंतर आहे कावीळ, यानंतर आहे अमिबियासिस, यानंतर आहे पहा अतिसार. हा देखील लक्षात ठेवायचे की अन्न दूषित अन्नामुळे होणारा रोग आहे. याचबरोबर पहा हगवण, पोलिओ, नारू हे जे रोग आहेत ते दूषित पाण्याद्वारे त्वचा रोग देखील त्यांनी होत असतो. आणि गोवर हा जो आजार आहे लक्षात घ्यावायचा आहे, गोवर आजार हा जो आहे हा पॅरामिक्झो या विषाणूमुळे होतो आणि या विषाणूचा जो प्रसार आहे हा रुग्णाच्या नाक व घशातील स्रावाच्या तुषारामुळे होत असतो. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे डेंग्यूचा आजार डासाच्या कोणत्या प्रजातीमुळे होतो? पहा,
तर पहा डेंग्यूचा जो आजार आहे खालीलपैकी कोणत्या डासाच्या प्रजातीमुळे होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर एडिस इजिप्ती ही जी आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो, मच्छराची एक अशी जात आहे, डासाची एक अशी जात आहे की त्यापासून डेंग्यू आजार होतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, वायूद्वारे निर्जंतुकीकरणासाठी काय वापरले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 फॉर्माल्डिहाइड हे जे आहे हे वायूद्वारे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरलं जातं. लक्षात ठेवायचं मित्रांनो. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? पहा स्वाईन फ्लू जो आहे तो कोणत्या विषाणूमुळे होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 H1N1 या विषाणूमुळे होणारा रोग आहे पहा स्वाईन फ्लू. आणि हा जो रोग आहे हा संसर्गजन्य रोग आहे किंवा आजार आहे. तर या रोगाचे सर्वात प्रथम जे रुग्ण आहेत हे 18 मार्च पहा 18 मार्च 2009 या वर्षी मेक्सिको या देशामध्ये सापडले आहेत. आणि हा रोग प्रथम पहा डुकरामार्फत पसरला गेला होता. यानंतर आहे H5N1 पहा H5N1 हे जे आहे लक्षात ठेवायचंय हा बर्ड फ्लू आहे. कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो पहा हा जो आहे हा बर्ड फ्लू आहे H5N1. आणि हा जो विषाणूजन्य रोग आहे हा पक्ष्यामध्ये आढळणारा महत्वाचा रोग आहे. आणि 1997 मध्ये हाँगकाँग या ठिकाणी मानवात सुद्धा हा आजार आढळलेला आहे. आणि 2003 मध्ये आशिया खंडात सुद्धा हा रोग कोंबडी पालन केंद्रात सुद्धा झाला होता. त्यामुळे जे काही लाखो कोंबड्या आहेत ह्या देखील मृत्यू पडल्या होत्या. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे H1N1 हा जो आहे लक्षात ठेवायचे स्वाईन फ्लूचा विषाणू आहे. आणि H5N1 हा जो आहे हा बर्ड फ्लूचा विषाणू आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, नवजात बालकांचे शरीराचे कमी होणारे तापमान याकरिता कोणत्या उपचारात्मक पद्धतीचा वापर केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कांगारू मदर केअर या पद्धतीचा वापर केला जातो नवजात बालकांचं शरीराचं कमी होणारं तापमान याकरिता. प्रश्न क्रमांक 7 आहे, दक्षता प्रशिक्षण कशाकरिता दिले जाते? पहा दक्षता नावाचं जे प्रशिक्षण आहे किंवा ट्रेनिंग आहे हे कशाकरिता देण्यात येतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 प्रसूती दरम्यान घेण्याची काळजी याकरिता पहा दक्षता लक्षात ठेवायचे दक्षता प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग ही देण्यात येत असते. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणत्या आजारातील सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुना हा रात्रीच्या वेळेस घेणे योग्य ठरते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हत्तीरोग. तर पहा मित्रांनो हत्तीरोग नियंत्रण शोध मोहिमेअंतर्गत हत्तीरोगाचं जास्त रुग्ण हे असणाऱ्या भागामध्ये व्यक्तीचं रक्त हे जे आहे काचपट्टीवर घेऊन मायक्रोफायलेरियाचे निरीक्षण केलं जातं. आणि हत्तीरोगाचा रक्त नमुना हे रात्री घेण्याचं कारण महत्वाचं कारण असं आहे की रात्री त्वचेच्या रक्तामध्ये मायक्रोफायलेरी हे सक्रिय व जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हत्ती रोगाच्या सर्वेक्षणामध्ये लक्षात ठेवायचे पेशंटचं जे रक्त नमुना आहे तो रात्रीच्या वेळी घेत असतात. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था माता व बाल आरोग्य सुधारणाबाबत कार्य करते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर युनिसेफ ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे ही माता आणि बाल आरोग्य सुधारण्याबाबत ही कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचे की युनिसेफ ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे माता आणि बाल आरोग्य सुधारणाबाबत कार्य करते. आणि या संघटनेची जी स्थापना आहे ही 1948 या वर्षी न्यूयॉर्क या ठिकाणी पहा कोणत्या ठिकाणी न्यूयॉर्क या ठिकाणी 1948 वर्ष आहे त्या वर्षी झालेली स्थापना आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जून 2011 या वर्षी पहा जननी शिशु सुरक्षा या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय रुग्णालय ते घरापर्यंत मोफत वाहतूक सेवा देण्यात आलेली आहे. तसेच पहा महत्त्वाचं म्हणजे तपासण्या रक्तसंक्रमण आणि सिझेरियन यासारख्या सेवा देखील देण्यात आलेल्या आहेत. कधी आहे? जून 2011 पासून सुरुवात झालेली आहे. हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोल्ह्याला द्राक्ष डॅश ही म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. तर पहा मित्रांनो ही जी म्हण आहे ही मराठीतील महत्त्वाची म्हण आहे. कोल्ह्याला द्राक्ष डॅश तर ही म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर आंबट. पहा कोल्ह्याला द्राक्ष जे आहेत ते आंबट अशा पद्धतीची म्हण आहे. जर आपल्याला मराठीतील ज्या काही महत्त्वाच्या म्हणी आहेत त्या जर पाहायच्या असतील तर लवकरच आपल्याला एक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन दिली जाईल. त्या ठिकाणी जाऊन आपण जवळपास 100 पेक्षा जास्त परीक्षेला वारंवार विचारल्या जाणाऱ्या म्हणी पाहू शकता. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाबळेश्वर येथील पॉइंटमध्ये समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉइंट आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आर्थर सीट. हा जो पॉइंट आहे हा महाबळेश्वर या ठिकाणचा असा पॉइंट आहे की समुद्र सपाटीपासून तो सर्वात उंचावर असणारा पॉइंट आहे आर्थर सीट. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 ग्रामपंचायती डिजिटल करत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 महानेट. ही जी एक महानेट हा जो एक
प्रकल्प आहे किंवा प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन पहा 28,000 ग्रामपंचायती ज्या आहेत ह्या डिजिटल करण्याचा प्रयत्न करत आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर मध्य प्रदेश या राज्याची जी बॉर्डर आहे ही महाराष्ट्राला लागून असणारी सर्वात लांब सीमा आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, दृष्टीपटलातील कोणत्या पेशींमुळे रंगाचं ज्ञान होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर शंकू या नावाची एक पेशी आहे, यामुळे पहा दृष्टीपटलातील शंकू या नावाची पेशी आहे, यामुळे आपल्याला रंगाचं ज्ञान होत असतं. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, गोदावरी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर लातूर या जिल्ह्यामधून गोदावरी नदी ही वाहत नाही. यामध्ये पहा नांदेड, परभणी आणि बीड या तीनही जिल्ह्यामधून वाहते, गोदावरी नदी लातूरमधून वाहत नाही. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? पहा, वैश्विक द्रावक असं कोणाला म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर पाण्याला, म्हणजे पहा पाण्याचं रासायनिक नाव आहे H2O आणि पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, लिंबूवर्गीय वनस्पतीमध्ये किंवा फळामध्ये डॅश जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जीवनसत्व क, म्हणजेच पहा विटॅमिन सी. विटॅमिन सी हे जे आहे हे लिंबूवर्गीय फळामध्ये सर्वात जास्त आढळणारं जीवनसत्व आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. आणि आवळा हे जे फळ आहे पहा, आवळा यामध्ये सर्वात जास्त विटॅमिन सी हे असतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19 आहे, उतावळा नवरा डॅश बासिंग ही म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. मराठीतील महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुडघ्याला. पहा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही जी म्हण आहे ही या ठिकाणी पूर्ण होत आहे, गुडघ्याला बाशिंग. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 आहे, लोकमान्य टिळकांनी पुणे या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव केव्हा चालू केला होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1893 या वर्षी पहा टिळकांनी पुणे या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेला होता. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे, 1893 या वर्षी. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्राच्या राहीबाई पोपरे यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार 2020 जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इतर किंवा कृषी या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार हा 2020चा जाहीर झालेला आहे महाराष्ट्रातील राहीबाई पोपरे यांना. प्रश्न क्रमांक 22 आहे, जलसंपदा शालेय शिक्षण कामगार कल्याण हे जे खाते आहे हे कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर बच्चू कडू यांच्याकडे खाते सोपवण्यात आलेली आहे, जलसंपदा शालेय शिक्षण कामगार कल्याण. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, CART 2019 नौदल सराव कोणत्या 2 देशामध्ये संपन्न झाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमेरिका व बांगलादेश या 2 देशांच्या दरम्यान 2019 पहा CART 2019 हा जो नौदलाचा सराव आहे हा संपन्न झाला आहे अमेरिका आणि बांगलादेशमध्ये. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 आहे, गुगल इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक किंवा निवड झाली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, संजय गुप्ता यांची निवड आहे गुगल इंडियाच्या अध्यक्षपदावरती. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, पचन न झालेल्या अन्नपदार्थाचे अभिपोषण खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर लहान आतड्यामध्ये. लक्षात ठेवायचे, पचन न झालेल्या म्हणजे अपचन राहिलेल्या अन्नपदार्थाचं अभिपोषण केलं जातं लहान आतड्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, 24 तासापेक्षा जास्त काळासाठी हातपाय लुळे पडणाऱ्या आजाराला काय म्हटलं जातं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर मज्जाघात असं म्हणतात. काय मज्जाघात म्हणजे काय आहे? 24 तासापेक्षा जास्त काळासाठी जे हातपाय आहेत हे लुळे पडतात असा जो आजार आहे तो आहे मज्जाघात. पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो, हे होते पहा 26 जनरल नॉलेजचे प्रश्न. आपल्याला 26 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, 800 पेक्षा जास्त PDF नोट्स मिळवायच्या जर असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या ठिकाणी मराठी नोकरी या टेलिग्रामला जाऊन आपण जॉईन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 800 PDF ज्या आहेत त्या मोफतपणे मिळणार आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.